धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी इको कमी करा। चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज आपण सेवेकरता निवडला। विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे। जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेतील आहे। अभंग 4 चरणांचा आहे आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आज तुम्हाला आम्हाला धर्म शिकवतात। विठ्ठल पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून आणि तुमच्या सगळ्यांचं नाव घेतो ज्ञानोबरायांचा मान राखून। विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आपण चिंतना करता निवडलाय। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आज आपल्याला धर्म शिकवतात। आजचं जे कीर्तन आहे हे धर्मावर करायचं आपल्याला। धर्म शब्द घेतला की धर्म शब्द सोडायचा नाही, शेवटपर्यंत फक्त धर्म शब्दावरच चिंतन करण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे। चला किती त्याचं उत्तर तो आपण पाहू। धर्म म्हटला की माणसालाही धर्म आहे, धर्म म्हटला की देवालाही धर्म आहे आणि धर्म म्हटला की संतालाही धर्म आहे। विठ्ठल या मनुष्य देहाला तुम्ही आम्ही आलो तर तुम्हाला आम्हाला धर्म आहे की नाही? माणसाला धर्म आहे। जुनी मंडळी बसलेली त्यांना विचारा, जुन्या काळात आपल्याला एक कविता होती कोणती? खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम अर्पावे। गाता ऐकू द्यायचा आणि परत कमी करून टाकायचा। खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम अर्पावे। बाबा तुमच्या काळात कविता होती का नाही? काय कविता होती? आणि साने गुरुजी सांगतात बाबांनो या जगात जर खरा धर्म काय असेल तर जगाला प्रेम अर्पावे। आता व्याख्या बदलली धर्माची। आता असे खरा तो एकची धर्मा जगाचे बांध कोरावे। धर्म बदललाय। माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हा खरा माणसाचा धर्म आहे। पण माणूस माणसाला विसरत चाललाय आणि माणूस माणसावर जळत चाललाय। एखाद्या माणसाची प्रगती झाली की तो माणूस त्याच्यावर जळतो। एक माणूस डॉक्टरकडे गेला आणि म्हटलं डॉक्टर साहेब पोट दुखतंय। डॉक्टर म्हटलं कधी बसून? हा म्हटलं शेजारच्यानं बंगल्या बांधल्या बसून। कधी पोट क्लिअर व्हायचं? असं दुःख नाही प्रत्येकाचं, पण माणूस म्हटलं की माणसाला धर्म आहे। विठ्ठल आणि धर्माचं पालन हे तुम्ही आम्ही केलं पाहिजे। आज आपण पाहिलं जगात तर मुसलमानाचा माणूस आपल्या 2 वर्षाच्या मुलाला घेतोय आणि तो मुसलमानाचा माणूस आपल्या मुलाला सांगतो बेटा हिरे के मस्जिद आहे, हिरे के अल्लाह आहे, हे खुदा आहे। 2 वर्षाच्या मुलाला तो आपला धर्म सांगतोय, विद्या देतोय। आपला एखादा मुलगा हरिपाठाला जर निघाला का आपला म्हातारा म्हणतोय बरे चाल घरी, हरिपाठ करायला तू काही म्हातारा झाला का? हरिपाठ म्हाताऱ्या लोकांनी करायचं आहे का? पण आपण मात्र धर्माच्या ठिकाणी गाफील आहे। लक्षात ठेवा, आपण जर आपला धर्म पुढे संक्रमित केला नाही तर भविष्यात इतर धर्म वाढेल आणि आपला धर्म कमी होईल। विठ्ठल आणि धर्म जर टिकवायचा असेल तर या लहान मुलापासून आपण सुरुवात केली पाहिजे। आता लहान लहान मुलं बसलेले आहेत ना, हे टाइमपास म्हणून बसू द्या, चेष्टा म्हणून बसू द्या, पण बसू द्या। 4 गोष्टी नामाच्या कानावर गेल्या की आपण बदल होतो। आणि ह्या मुलांपासून आपल्याला धर्म टिकवायचा आहे। ही वारकरी शिक्षण संस्था कशा करताय? कोण म्हटलं पैसे कमवाय करता? वारकरी शिक्षण संस्था धर्म करताच आहे ना। मुख्य कारण काय? आपला वारकरी संप्रदाय टिकावा। एक सांगू का? जेवढे लोक परमार्थिक आहेत ना तेवढे अज्ञानी आहेत आजकालचे। जेवढे साधे माणसं आहेत ना तेवढे शुद्ध परमार्थी महाराज झाले। असं
वारकरी संप्रदाय असा आहे, आज आपण घराघरात पाहिलं, बाप एका पक्षाचा तर मुलगा एका पक्षाचा, सून एका पक्षाची, सासू एका पक्षाची. पण वारकरी संप्रदायाचा विशेष असा आहे, तुम्ही कोणत्या जातीचे, तुम्ही कोणत्या धर्माचे, तुम्ही कोणत्या वर्णाचे हे न पाहता सगळा समाज, सगळे वारकरी बांधव यारे यारे लहान थोरे याची भलती नारी नर करावा विचार लगे चिंता कोणाशी. यारे यारे लहान थोरे याची भलती नारी नर करावा विचार लगे ऐका, 2 वर्षापूर्वी काही लोक म्हणत होते धनुष्यबाणाला मतदान करा. ऐका बरं का आश्चर्य काय, 2 वर्षापूर्वी काही लोक म्हणत होते धनुष्यबाणाला मतदान करा. आज ते लोक म्हणतात धनुष्यबाणाला अजिबात मतदान करू नका. कुणाच्या मागे लागतं महाराज? काय घेऊन बसले. पण वारकरी संप्रदायाचा विशेष असा आहे की सगळ्यांच्या हातामध्ये फक्त भगवा झेंडा आहे आणि सगळ्या भगवा झेंड्याच्या खाली सगळे वारकरी बांधव आहे, कुणाचाच भेदभाव नाहीये. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेद भेद प्रेम अमंग भेद भेद प्रेम विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ऐका, गुरुजींचे इतके प्रमाण पाठ आहे की कीर्तनकाराने शब्द बोलला की प्रमाण आहे तिकडे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वारकरी संप्रदाय जोपर्यंत आहे ना तोपर्यंतच धर्म टिकणार आहे, लक्षात ठेवा. ज्या दिवशी वारकरी संप्रदाय संपेल त्या दिवशी धर्मही संपणार आहे, लक्षात ठेवा. माणूस माणसाला कापून खाईल पुढच्या काळात, पण वारकरी संप्रदायामुळे धर्म टिकू नये. आणि लहान मुलापासून धर्म टिकवला पाहिजे. आज जर ही मुलं, ही पिढी बिघडली तर पुढे आपला धर्म टिकणार नाही, लक्षात ठेवा. ही मुलं फार विचित्र आहेत. एक मुलगा पंढरी बाबा काल्याचं कीर्तन संपलं, माझ्याकडे आला, म्हणे महाराज मलाही तुमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये यायचंय. म्हटलं बरं, मग चला आमच्या घरी म्हणे. मग त्याच्या घरी मला नेलं आणि घरी गेल्याच्या नंतर त्याची मम्मी घरात नव्हती, म्हणून त्याने काय केलं, एक तांब्या भरून ताक आणलं आणि माझ्याकडे दिलं. बरं, तांब्या भरून ताक मी घटाघटा पिऊन घेतलं. तेवढ्यावर तो थांबला नाही, त्याने परत दुसरा तांब्या आणला आणि ते पण मला दिलं. मी दुसरा पण तांबे पिलो. पण मला प्रश्न पडला, म्हटलं का रे बाळू, हे 2-2 तांबे ताक तुम्हाला पाचतोय, तुझी मम्मी तुला बोलणार नाही का? तो म्हणे महाराज कशाला बोलल. म्हटलं काय झालं? ते कुत्र्याने उष्ट केलं होतं, फेकून द्यायचं तर म्हणे मार झाला पाजू. असा राग आला मला, तुम्हाला सांगतो. तो तांब्या घेतला आणि तांब्याच फोडून टाकला मी. त्याने आपल्या मम्मीला आवाज दिला, म्हणे मम्मी या महाराजांना आपला संडाचा तांब्या फोडला. म्हणजे तांब्या कुठला होता? असे विचित्र मुलं आहेत. एक मुलगा तर आपल्या बापाला म्हणे पप्पा, आवाज सिट्टी वाजते त्याची, आपल्या पप्पाला म्हटलं पप्पा मला तांब्या भरून पाणी द्या. बाप म्हटलं कार्ट्या तुझा बाप आहे, मी मला तांब्या भरून पाणी मागतो का? तुझ्या कानाखाली देऊ का? म्हटलं पप्पा कानाखाली द्यायला येणार आहे, नाही तर तांब्या भरून घेऊनच या म्हटलं. काय मुलं आहेत महाराज. पण ह्याही मुलांना आपण योग्य संस्कार बाबा जर दिले तर आपली पुढची पिढी घडणार आहे. विठ्ठल आज आपण मुसलमानांचा विरोध नाही करायचा, पण मुसलमान लोक जे धर्माच्या ठिकाणी एकनिष्ठ आहेत ना तेवढे आपण नाही आहेत. 2-3 दिवसापूर्वी शहापूरला कार्यक्रमाला गेलो होतो आणि शहापूरला गेल्यानंतर धर्माचे पालन अभंग घ्यायचा होता. तिथले काही लोक म्हणे महाराज घ्या पण तुमच्या भरोश्यावर बोला, जाताना ठरवा काय ते. अभंग बदलावा लागला. एवढी शोकांती काय? धर्मावर बोलायचं म्हटलं तरी धाकधूक आहे, पण आता घाबरायचं नाही. आता आपलं राज्य आहे, धर्मावर बिंदास बोलायचं. तुम्ही सगळे हिंदू आहे ना? बाळा तू उठ रे, उभं राह, तू उभं राह. तुझं काय नाव आहे? श्रेयश. पूर्ण नाव काय? गायकरच आहे ना? म्हणजे आपलाच आहे. बरं, शाळेत कितीला आहे? आणि पुढच्या महिन्यात किती जाशील तू? कसं काय?
अरे पुढच्या महिन्यात विचारलं मी तुला, वर्षात नाही, 5वीलाच राहशील ना. बरं, आपला धर्म कोणता आहे रे? हा, ती जात आहे. धर्म कोणता आहे? क्या बात आहे, टाळा वाजवत त्याच्याकरता. आपल्याच गावातला मुलगा आहे, बस खाली. हिंदू धर्म आहे आपला, आणि हिंदू धर्माचा पहिला नियम आहे कपाळाला काय असावं? गंध. चेक करा बरं किती लोकांच्या कपाळाला गंध आहे. तुम्ही हिंदू आहे का कोण आहे नेमका? प्रश्न आहे मला. पुसून गेला गुरुजी. तुमचं नाही, तुमचं. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळबळा, वैष्णवांचा वारकरी आमचे मंडळी उठले की गोपीचंदन टिळा लावतात. पण तुम्ही मंडळी उठले तर उठले का गंध नाही, देव नाही, धर्म नाही. अय पप्पीशी बाई, तंबाखू कुठे रे? तंबाखू पाहतात पहिले, गंध नाही. लक्षात ठेवा, कपाळाला गंध लावला की तुमचा चेहरा असा फ्रेश दिसतो, फ्रेश. 4-5 वर्षांनी आपण तरुण वाटतो. कशामुळे? फक्त गंध लावल्यामुळे. आजकाल तर लोकांचे लग्न कधी जमतात? माळ घातली गंध लावला तरच लग्न जमतात. गंध लावला पाहिजे. काय ताकद आहे गंधाची, ऐका. एक 5-6 महिन्यापूर्वी माझं मुंबईला कीर्तन होतं. मला वाटतं वाजवलं तुम्हीच होत तिकडे. मुंबईला कीर्तन होतं, आणि मुंबईला कीर्तनाला जात असताना कीर्तनाकरता उशीर झाला होता. घाईघाईमध्ये गाडी चालवत मुंबईच्या दिशेने प्रवास चालला होता, आणि मुंबईच्या दिशेने जात असताना घाईघाई टाइम झालेला आहे, फास्ट गाडी चालवतोय. तेवढे ते ट्रॅफिक पोलीस तिथे आडवा झाला आम्हाला. थांबव गाडी म्हणे. बरं पंढरी बाबा, हे ट्रॅफिक पोलीस इतके खतरनाक आहे. यांनी जर ठरवलं का एखाद्याच्याकडून पैसे काढायचे का, ते काही कारण करतात पण पैसे काढतात. अहो काय झालं, नाशिकला आमचा एक मित्र, त्याचा मुलगा ॲडमिट होता, आणि मुलाकरता सफरचंद आणण्याकरता हॉस्पिटलच्या खाली आला. सफरचंद घेतले आणि जाऊ लागला मोटरसायकलवरती. डोक्यात हेल्मेट नव्हतं. एका ट्रॅफिक पोलिसाने अडवलं. इथे कोणी ट्रॅफिक हवालदार नाही ना? असला तरी चांगलंच बोलतोय, वाईट नाही. सफरचंद आणण्याकरता गेला आणि त्या पोलिसाने अडवलं, मला हेल्मेट नाही, काढ 500 रुपये. तो बिचारा पाया पडू लागला, साहेब अहो समोरच्या हॉस्पिटलमध्ये मुलगा ॲडमिट आहे, सफरचंद आणण्याकरता आलो होतो, सोडा म्हटली. नाही नाही म्हणे, चाल 500 रुपये काढ. अहो साहेब 1 रुपया नाही माझ्याकडे. मग चाल 200 रुपये तरी काढ म्हणे. तो आमचा मित्र म्हणे, साहेब अहो 200 रुपये पण नाही माझ्याकडे, सोडा 50 रुपये तरी दे म्हणे. म्हणजे 50 वर येतात ते. तो आमचा मित्र म्हणे, साहेब अहो 50 रुपये सोडा. तो ट्रॅफिक पोलीस हवालदार त्याने काय केलं माहिती का? त्याने सफरचंद काढून घेतले. महाराज इतके निर्लज्ज असतात. असा ट्रॅफिक हवालदार जेव्हा मला त्याने हात केला, मी विचार केला आपल्याला कीर्तनाकरता उशीर झालाय. 2000 रुपये त्याने मागितले आमच्या ड्रायव्हरकडे. 2000 रुपये द्या म्हणे. मी विचार केला 2000 याला द्यायचे, 2000 रुपये डिझेलला, मग खाली काय 2000 शिल्लक राहतील का? करायचं काय? मग असा विचार केला. त्या ड्रायव्हरला म्हटले, काम कर, ही 500 घे आणि त्या पोलिसाला देऊन टाक. ड्रायव्हरने 500 घेतली. म्हटले, साहेब 500 घ्या. हा जमणार नाही म्हणे, 2000 रुपयेच लागतील. वैताग आला मला. म्हटलं करावं काय आता, कीर्तनाकरता उशीर झालाय, फोनवर फोन चालली. आणि म्हणून मी गाडीच्या खाली उतरलो. गाडीच्या खाली उतरलो, म्हणलो साहेब जय हरी. जय हरी म्हटल्यानंतर काय आश्चर्य घडलं गुरुजी. तो ट्रॅफिक हवालदार आला आणि पहिला माझ्या पाया पडला. महाराज कीर्तन आहे का कुठे? म्हटलं हा कीर्तन आहे. जा म्हणे. मग मला वाटलं मुद्दाम म्हणतो की काय. म्हटलं साहेब तेवढी 500 घ्या ना म्हणे. हाय तुमचे पैसे घेऊन म्हणे आम्हाला नरकाला जायचंय का? तुमचा गंध पाहिला आणि माळ पाहिली तिथेच म्हणे जाऊ द्या, तुम्हाला सोडलं मी. म्हटलं साहेब जाऊ द्या 500 घ्या पण सोडा. अहो सोडलं म्हणे. जात असताना मला लाज वाटली. हा मुद्दाम बोलतो की काय. जात असताना तो ट्रॅफिक हवालदार आला आणि त्याने त्याच्या खिशात हात घातला. 500 रुपयाची नोट काढली आणि आमच्या मुलांकडे दिली. म्हटले मुलांनो तुमच्याकरता काहीतरी खाऊ घ्या. आणि माझ्या अंगावरती शारे उभे राहिले बरं का. एवढ्यावर नका टाळ्या वाजू. माझ्या अंगावर शारे उभे राहिले. आणि मी मला म्हणून विचार करू लागलो, गोकुळ काय ताकद आहे म्हटली तुझी. मी मला म्हटलो काय ताकद आहे. पण नंतर विचार केला, अरे गोकुळ तुझी ताकद नाही, ही ताकद तुझ्या गंधाची आहे, ही ताकद तुझ्या माळीची आहे, ही ताकद तुझ्या वर्दीची आहे महाराज. म्हणून गंध लावत जा. विठ्ठला धर्माचं पालन करण्याकरता आपल्या वर्तणुकीत पण आपण बदल केला पाहिजे. नुसतं धर्म धर्म करून चालणार नाहीये. काय झालं, नाशिकमध्ये कीर्तन असताना तिथे सिस्टीम ऑपरेटिंग करण्याकरता पंढरी बाबा एक मुसलमानाचा मुलगा होता. कार्यक्रम हिंदूचा आहे, सिस्टीम मुसलमानाची आहे. सिस्टीम छान लावलेली होती. पण सिस्टीमकडे ऑपरेटिंग करताना मी पाहिलं
तर त्याच्या डोक्यात ती टोपी होती. कोणती? मुसलमानांची गोल टोपी. मला इतकं आश्चर्य वाटलं. कीर्तन करता करता माझ्या मनामध्ये असा प्रश्न खेळत होता. मी असा विचार केला, अरे म्हटलं कार्यक्रम हिंदूचा आहे, कार्यक्रम कीर्तनाचा आहे, बसलेले माणसं हिंदू आहेत, एकटाच मुसलमान आहे, आणि तरी सुद्धा तो गोल टोपी घालून आलाय. त्याने जर विचार केला असता, तात्पुरती टोपी खिशात घातली असती ना. आमचे महाराज लोक कीर्तनापुरती टोपी घालतात, बाकी टायमाला खिशात असतात. तसं त्याने पण विचार केला असता तर टोपी खिशात घातली असती, ऑपरेटिंग करता आलं असतं ना. पण त्याने तो विचारच केला नाही. ती टोपी त्याने 2 तास काढलीच नाही. कीर्तन संपलं, मी त्याच्याकडे गेलो. म्हटलं दादा, छान सिस्टीम तुम्ही लावली, पण माझ्या मनात एक प्रश्न आहे. म्हटलं. तो म्हणे काय प्रश्न आहे? मला सांगा, आम्ही हिंदू आहे, तो मुसलमान आहे, कार्यक्रम हिंदूचा आहे, आणि तरी सुद्धा हिंदूच्या कार्यक्रमात 2 तास तू तुमची टोपी घातली, असं का केलं? तर त्याने उत्तर दिलं. मग माझ्या अंगावर शहारे उभी राहिली. तो म्हणे महाराज, मी ऑपरेटिंगचं काम करत होतो, हा माझा धंदा आहे, पण ही टोपी घातली ना, हा माझा धर्म आहे. म्हणे महाराज. वा वा. काय वाक्य मुसलमानांचे ऐका. त्यांचा विरोध करून जमणार नाही. त्यांचा विचार करा, धर्माचं पालन कसं करतात. धर्माकरता बलिदान देण्याकरता तयार आहेत ते. विठ्ठला. आणि आपण मंडळी गाफील आहे. लक्षात ठेवा, मागच्या वर्षी 22 जानेवारीला प्रभू रामचंद्रांची स्थापना झाली ना, तेव्हापासून वातावरण चेंज झालेले. हे आमचे तरुण मंडळी आहेत ना, ही तेव्हापासून सावध झाली महाराज. आता गावात जर एखादा भंगार विकणारा जरी आला तरी आमचे तरुण पोरं म्हणतात, हा भंगार विकायला आला का लव जिहाद करायला आला का? लोक सावध झाले आता. आणि घराघरात राम रामलाचा जयकार होतोय. घर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. हाँ, भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. 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 धर्म टिकवायचा असेल तर प्रत्येकाने धर्म सांभाळला पाहिजे. विठ्ठला. चला, माणसाचा धर्म सांगता सांगता 2 तास निघून जातील बाबा. दुसरा धर्म देवाला आहे. भगवान परमात्मा मृत्यू लोकात अवतार घेतो. कशा करता? धर्म रक्षावया अवतार घेसी. 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 अवतार घेसी. धर्म रक्षावया अवतार घेसी. आपुल्या पारीसी भक्त जन, आपुल्या पारीसी भक्त जन. अंबरुषीसाठी जन्म सोशिये. अंबरुषीसाठी जन्म सोशिये. आपुल्या पारीसी भक्त जन, आपुल्या पारीसी भक्त जन. अंबरुषीसाठी जन्म सोशिये. अगदी तंतोतंत प्रमाण गुरुजीने दिलेले. धर्म रक्षावया अवतार घेसी. भगवान परमात्मा मृत्यू लोकात अवतार घेतो. कशा करता? धर्माचं रक्षण करण्याकरता. जब जब हो धर्म की हानी, बाडही असुर अधम अभिमानी.
ओ राम सिया राम जय जय राम सिया राम, राम सिया राम जय जय राम. हो, भगवान परमात्मा मृत्यू लोकात अवतार घेतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम. भगवान परमात्मा मृत्यू लोकात अवतार घेतो कशा करता? धर्माचं रक्षण करण्याकरता. ऐका, तुमच्या लक्षात येईल. एका बाजूला कौरव बसलेले, एका बाजूला पांडव बसलेले. पांडव एका बाजूला आहे आणि कौरव एका बाजूला आहे आणि पत्ते खेळण्याकरता बसलेले. पत्ते तुमच्या गावात खेळतात का? खेळतात ना? म्हणजे आमच्यासारखंच आहे का? हे पत्ते इतके वाईट आहे बरं का. ऐकून घ्या नांदगावकर. आता हे कुणी सांगणार नाही, मी सांगतो ऐका. बाकी आवाज कमी करा, माझा ठेवा. पत्ता वाईट काय ऐका, कारण पत्त्याच्या ठिकाणी कलीचा वास आहे. भागवत ग्रंथात सांगितले 4 ठिकाणी कलीचा वास आहे. कुठे कुठे ऐका. अभ्यर्थित तदा तस्मै स्थानानि कलयो ददो दूतम पानम श्रिय सुना यत्रा धर्म चतुर्विध. 4 ठिकाणी कलीचा वास. ऐका, पहिले म्हटले दूतम. पण रे बाबा, दूतम म्हणजे काय? द्युतम म्हणजे पत्ते. हा पत्ता इतका वाईट आहे. काही लोक म्हणतील महाराज काय त्याच्यात कागदाचा पत्ता आहे. हो, पत्ता वाईट नाही, पण पत्त्याच्या ठिकाणी कली वाईट आहे. विठाला. दुसरं म्हटले पानम. पानम म्हणजे काय? पानम म्हणजे दारू. वास्तविक दारू म्हणजे मदिरा आहे. समुद्र मंथन जेव्हा चालू होतं, त्या समुद्र मंथनामधून ही मदिरा म्हणजे दारू निघालेली. दारू वाईट अजिबात नाहीये. मागचे काही लोक म्हणतील वाह काय बाबा आहे. म्हटले दारू चांगली म्हणतोय. याच बाबाला तारीख द्या परत, जागर कला देऊन टाका म्हणशील का? दारूच चांगली म्हणतोय. दारू वाईट नाही, पण दारूच्या ठिकाणी कलीचा वास आहे. म्हणून तुम्ही असं ऐकलं का? दारू पिणारा श्रीमंत झाला, हो दारू पिणारा बरबाद झाला. दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती है. अपन पल का काम करच कर मुख में मीठी आती है, मुख में मीठी आती है. दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग गुरुजी तुम्ही प्रमाण म्हटले लोक हसायला लागले. टाळवाचा गुरुजी करता एकदा. असे प्रमाण कुठून ऐकायला मिळत नाही. दारू गांजा मत पी यारो, का पिऊ नको. माझा मुद्दा असा आहे, तिथं कलीचा वास आहे. तिथं कली आहे. म्हणून बऱ्याच दारू पिणाऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झालेले. का? कारण तिथं कली. काही लोक म्हणतात का हो महाराज आम्ही दारू नाही पितो, आम्ही बियर पितो. बियर दारूच आहे, तुम्ही कोणती प्या, बर्बाद होणार. कारण तिथं कली आहे. आणि म्हणून दूतम पानम श्रिय सुना. श्रिय म्हणजे व्यभिचार आणि सुना म्हणजे चोरी. या 4 ठिकाणी कलीचा वास आहे. कौरव एका बाजूला आहे, पांडव एका बाजूला आहे. लक्ष देऊन ऐका, तुमच्या लक्षात येईल. दुर्योधन समोर आहे आणि शकुनी मामा आहे ना, तो कवडा टाकायचा. हा शकुनी मामा असा आहे. हा शकुनी मामा नेमका कोण आहे याचा अभ्यास करता करता याचं चरित्र मला सापडलं. हा शकुनी म्हणजे गांधारीचा सख्खा भाऊ आहे. गांधारी गांधार देशातली गांधार राजाची मुलगी आहे. गांधार देश म्हणजे आताचा अफगाणिस्तान. धृतराष्ट्राचं आणि गांधारीचं लग्न झाल्यानंतर धृतराष्ट्राला कळालं काय गांधारीचं पहिलं पण लग्न झालेलं आहे. आता का लग्न झालं त्याची कथा सांगायला 2 तास लागतील, ते मी जात नाही तिकडे. पण कळाल्यानंतर गांधारीचे 100 भाऊ जे होते या धृतराष्ट्राने त्यांना बंदीशाळेत टाकलं आणि थोडंसं अन्न त्यांच्याकरता द्यायचे. हे 100 भाऊ एकत्र बसले आणि विचार करू लागले. म्हटले अरे आपण जर 100 एवढ्या अन्नावर आपण जगू शकत नाही. म्हटलं काय करायचं, हे सगळं अन्न एकत्र करा, एकट्या शकुनीला जगवा म्हटले. हा शकुनी म्हटले यांचा बदला घेईल कौरवांचा. म्हणून 99 मरण पावले, एकटाच जिवंत राहिला शकुनी. हा शकुनी ना, हा लग्न नव्हता. याने कुऱ्हाड घेतली
आणि स्वतःच्या पायावरती मारली, अपंग झाला. बहिणीकडे गेला, म्हटलं ताई मी अपंग आहे, म्हटली मला तू सहारा दे. आणि बहिणीकडे राहिला आणि कौरव संपवले. कुणी? शकुनीने. मग आपल्याकडे काही शकुनी आहे आणि काही शकुनी आहेत आपल्याकडे. सासू सुनाचं घरात चांगलं चाललं, एखादी शकुनी आलीच, काय ग तुझ्या सुनाला 1 वर्ष झालं, लय मटा बोलती, झाले ना भानगडी, काय लागते. काही शकुनी आहेत आणि काही शकुनी गाव जर चांगलं चाललं तर गावात पिण्या लावतात, असे काही शकुनी आहेत. मग शकुनी मामा डाव मांडणं करताय, जरासंधाच्या हाडाच्या कवडे केलेले आहे. बरं डाव मांडताना ते काय 20 रुपये 10 रुपये 30 रुपये असे डाव नव्हते. डाव मांडताना इस्टेट मांडलेली आहे, सत्ता मांडलेली आहे, सगळं हारले. आणि मग धर्मराजा सांगतो दुर्योधना डाव आता मोडला पाहिजे. म्हटली दुर्योधन सांगतो दादा अरे काय डाव मोडायचा. म्हटले आता डावावरती मांडण्याकरता माझ्याकडे वस्तू शिल्लक नाही. दुर्योधन सांगतो दादा अजून एक वस्तू शिल्लक आहे. म्हटले अरे काय शिल्लक आहे. स्वतःलाही हारलोय, इस्टेट हारलोय, संपत्ती हारलोय, आता शिल्लक काय. म्हटले दादा अजून एक वस्तू शिल्लक आहे. अरे काय शिल्लक आहे. दादा अजून एक वस्तू शिल्लक. अरे काय शिल्लक आहे. आणि बोलता बोलता दुर्योधन म्हटलं दादा अजून द्रौपदी शिल्लक आहे. बाबा इतका पत्ता वाईट आहे, स्वतःच्या बायकोला सुद्धा धर्मराजाने त्या डावावरती मांडलं. ऐका डाव मांडला, पांडव हारले, कौरव जिंकले आणि द्रौपदीला सुद्धा आता हारलेले. आणि मग दुर्योधन हसू लागला, कारण या दुर्योधनाचा या द्रौपदीवरती अतिशय राग होता. काय राग होता. कारण मै नावाचा एक असुर होता आणि त्या मै नावाच्या असुराने एक मायवी महल बांधला होता. तो महल असा होता जिथं पाणी आहे तिथं जमीन दिसायची आणि जिथं जमीन आहे तिथं पाणी दिसायचं. हा महल पाण्याकरता लोक येऊ लागली. आपल्या गावात जर का फुगे विकणार जरी आला तरी आपल्या महिला म्हणतात काय आले चला पाहिला. तसं लोक तो महल पाण्याकरता जाऊ लागले. आणि दुर्योधन कौरव तो महल पाण्याकरता आला. आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना जमीन दिसली, पाणी दिसलं पण ती जमीन होती. महाराज पुढे गेले, त्यांना जमीन दिसली पण ते पाणी होतं. जसा गेला तसा डायरेक्ट पाण्यातच पडला. आणि पडल्यानंतर हे द्रौपदीने पाहिलं आणि द्रौपदीच्या मुखातून शब्द आले, म्हटले आंधळ्याचे पोरं. काय हुशार लोक आहे महाराज. आंधळ्याचे पोरं म्हटले आंधळेच. हा शब्द डोक्यात राहिला होता बरं का. मग अख्खं महाभारत जे घडलं ना ते कोणामुळे. कोण म्हटलं तुझ्यामुळे. अख्खं महाभारत जे घडलं ते फक्त द्रौपदीमुळे. मग आपल्या घराचं महाभारत कधी होतं. बाई काहीतरी बोलली की महाभारत झालं. विठ्ठल ऐका राग होता मनामध्ये आणि विचार केला आता त्याचा बदला घ्यायचा आहे. दुःशासनाला आज्ञा केली, म्हटलं दुःशासना जा द्रौपदीच्या महालात आणि फरफडत ओढत आण. दुःशासन द्रौपदीच्या महालात गेलेला आहे आणि आवाज दिला द्रौपदी, ए द्रौपदी चल तुला मालकाने बोलवलंय. द्रौपदीने जसा आवाज ऐकला तशी द्रौपदी विचार करू लागली, अरे आतापर्यंत वहिनी म्हणणारा आवाज आज द्रौपदी म्हणतो, याचा अर्थ काहीतरी विपरीत घडले. म्हटलं भाऊजी अहो तुमची वहिनी मी आणि तुम्ही मला द्रौपदी म्हणताय. म्हटले होतीस आतापर्यंत वहिनी पण तुला जिंकलेले, तू आता आमची दासी आहे, चाल म्हटले. द्रौपदी म्हटली रजस्वला नारी मी येऊ शकत नाही. महाराज केसाला धरलं आणि द्रौपदीला ओढत ओढत भर सभेत आणलेले. रडते द्रौपदी पण रडता रडता विचार करते, अरे हे काय करणार आहे कौरव. मला माझे 5 पती आहे, भीम आहे, नकुल आहे, सहदेव आहे, अर्जुन आहे. पण सगळ्यांच्या मनात सभेत आल्यानंतर खाली होते महाराज. मग द्रौपदीला विचार आला, अरे 5 पतींच्या मनाच्या आरती खाली ना त्या आरती काहीतरी विपरीत घडले, काय करायचं. कुणी सोडवत नाहीये. आणि मग द्रौपदी विचार करते, तुम बिन मारी कोणी खबर, तुम बिन मारी कोणी खबर, गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधारी गोवर्धन
थोडा चाटील आवाज द्या. हरी समामो द्रौपदी ठाणी. सभा कुटुंब भरलेली आहे. सभेमध्ये कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य महान महान योद्धे आहेत. 5 पांडव आहे, नकुल आहे, सहदेव, अर्जुन आहे, भीम आहे. पण सर्वांच्या माना खाली आहेत. द्रौपदी विचार करू लागली, अरे ज्यांच्या भरोश्यावर आपण थांबलोय ते संकटातून आपल्याला सोडवत नाहीये, काय करायचं. म्हणून परमात्म्याला दावा करते, कृष्णा धाव रे लवकरी संकट पडले रे. कृष्णा अरे सोडव, मी संकटात आहे रे. आपल्याही जीवनात असं संकट कधीतरी येणार आहे. कोण म्हणेल माझी भावंकी मोठी आहे, कोण म्हणेल माझ्याकडे ताकद भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, काहीच कामी येत नाही. शेवटच्या क्षणामध्ये फक्त भगवान परमात्मा कामी येतो. द्रौपदी रडते आणि मनात विचार करते, कृष्णा हे देवा धाव. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ का सकया लावियेला, वेळ का सकया लावियेला, वेळ का सकया लावियेला, ओ वेळ का सकया लावियेला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. द्रौपदी विचार करते, देवा सभेमध्ये आज एकटी आहे, माझ्यावरती अधर्म होतोय. बरी सभामो द्रौपदी ठारी, ओ राखो लाज हमारी, गोवर्धन गिरधारी, गिरधारी. भगवान परमात्म्याला विनंती केली, देवा धाव माझ्या करता. भगवान परमात्मा तिथे वस्त्र रूपाने प्रगट झाला आणि द्रौपदीचं रक्षण केलं. द्रौपदी पांचाळी सभे माझी आणली. आणि पुढचा शब्द आहे, वस्त्रे हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. जेव्हा जेव्हा अधर्म होतो तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा अवतार घेतो. विठ्ठल होय का. आपण माणसाचा धर्म पाहिला, आपण देवाचाही धर्म पाहिला. 10:30 वाजलेले आहेत. महाराज सांगा साधू संतांचा काय धर्म आहे, तेच महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. धर्माचे पालन, 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 करणे पाखंड दाखणे, करणे पाखंड सडण, पाखंड
श्याम करणे काम हे श्याम करणे काम हे श्याम करणे काम हे श्याम करणे काम हे श्याम करणे काम. अभंगाच्या पहिल्या चरणात आपण प्रवेश केला. 10:30 वाजलेले आहेत. अर्ध्या तासामध्ये आपल्याला पुढच्या चरणांचा विचार करायचा आहे. पण खऱ्या अर्थाने जो महत्वाचा विषय आपला धर्म आहे याच्यावर बोलायचा प्रयत्न करायचा आपल्याला. महाराज सांगतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. खऱ्या अर्थाने या मृत्यू लोकात धर्माचं पालन जर कुणी केलं असेल तर ते पहिलं पालन केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. थोडा आवाज देऊन बेस द्या त्याला. ऐका, तरुण मुलं जरा बसलेले आहेत. 19 फेब्रुवारी तारीख येणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बरं का, लक्षात ठेवा. का बरं छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात सांगायचे का छत्रपती शिवाजी महाराज देव होते का? एकाने मला प्रश्न विचारला, म्हणे महाराज छत्रपती शिवाजी महाराज देव होते का? म्हटले हा, दादरकडे छत्रपती शिवाजी महाराज देव होते का? त्याला दिलेलं उत्तर आहे का? म्हटलं दादा, अरे छत्रपती शिवाजी महाराज देव नसतील पण छत्रपती शिवाजी महाराज आज आमच्या मंदिरातला देव आहे हे विसरू नको. अरे छत्रपती शिवाजी महाराज जर नसते ना, अरे छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर नसते दिसले गाणगापूर. छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर नसते दिसले तुळजापूर. आणि छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर नसते दिसले पंढरपूर. ही क्रांती केली फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. काय तुम्ही प्रत्येक कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज सांगता? शिवाजी महाराजच सांगायचे. कोणी विरोध जरी केला, छत्रपती शिवाजी महाराज महाराज नव्हते तर छत्रपती शिवाजी महाराज तुमचं आमचं देव आहे महाराज ते, लक्षात ठेवा. काय शिवाजी महाराज जर नसते ना तर कीर्तन करता आलं नसतं गुरुजी. छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर कीर्तन करता आलं नसतं. मग तुमचं नाव रोजच मग ते गुरुजी नसतं. तुमचं नाव काय असतं? मग राशीद खान असतं. समाधान महाराज, तुमचं नाव समाधान महाराज नसतं. तुमचं नाव सुद्धा मोहम्मद अली असतं. मोहम्मद अली. शुभम महाराज, अबू आजमी. तुमचं नाव शुभम महाराज नसतं, बाबर खान असतं. आणि पंढरी बाबा, तुमचं नाव पंढरी बाबाच नसतं, अबू आजमी असतं. म्हणजे प्रत्येकाची नाव. माझं नाव तरी कुकुळ महाराज असतं का? माझं नाव कादर खान असतं. माता ही क्रांती केली माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि तुम्हाला आम्हाला मिळून दिल्लीला जावं लागलं, दिल्लीला, आणि म्हणावं लागलं असं हुजूर. मग त्यांचा जो हुजूर आहे ना, तोंडात पान आणि त्या खुर्चीवर बसलेला असता आणि आपल्याला म्हणावं लागलं असं हुजूर हमें सप्ताह करना है सप्ताह. ते काय सप्ताह बिप्ता त्याला काही कळलं नसतं. तो पान खाता खाता बोलला असता, अरे हे सप्ताह बिप्ता क्या होता आहे. मग आपल्यातले काय म्हणले असते, शांतराभाऊ आमचे म्हणले असते, ते नाही की एक जण 2 तास बडबड करताय आणि बाकीचे मागे हिवळत आहे, त्याला सप्ताह म्हणताय. मग आपली हिंदी अशी असते ना. पण क्रांती केली माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. ऐकायचं ना. ओम नमो श्री जगदंबे करुणी प्रारंभे. तफावर थाप तुंतुण्याचा, तपावर थाप तुंतुण्याचा, तफावर थाप तुंतुण्याचा, तपावर थाप तुंतुण्याचा. शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभूचं गात गुणगान, शिवप्रभूचं गात गुणगान. जरा टाळी वाजवा. हा, हात मोकळे करा जरा. सप्ताहाचा 3रा दिवस आहे आजचा. अजून 4-5 दिवस जायचे. भजन करा. आधी नमन साधू संताला, आधी नमन साधू संताला, ज्ञानेश्वराला, एकनाथाला, रामदासाला, रामदासाला. हे तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरणाला, गुरुचरणाला गिराजी, गुरुचरणाला गिराजी. ऐका, आधी नमन महाराष्ट्राला. ऐका, या महाराष्ट्राचं वर्णन केलंय. अरे कसा होता माझा महाराष्ट्र, कसा होता माझा भारत देश. ऐका,
जहाँ डाल डाल पर सोने सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ऐका, हे देशाचं वर्णन करत असताना सांगितलंय, या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सोन्याचा धूर निघत होता. वा वा. पण दृष्ट लागली या महाराष्ट्राला, दृष्ट लागली माझ्या भारत देशाला. अरे दिवसा ढवळ्या आयामध्ये लुटल्या जाऊ लागल्या, बारीक दिवसा ढवळ्या गाईची कत्तल केली जाऊ लागली. माझ्या जिजाऊ मातेनं अत्याचार पाहिला, अन्याय पाहिला. अरे डोळ्याने अन्याय पाहत नाही, अत्याचार पाहत नाही. म्हणून माझ्या जिजाऊ माता भवानी माते समोर गेलेली, भवानी मातेला विनंती करते, माते हा अन्याय आणि अत्याचार आता मला पाहत नाही ग. माझ्या पोटी असं एक रत्न जन्माला घाल, दुश्मनाची गर्दन कापून धर्माचे पालन करेल. आणि जिजाऊ माता भवानी मातेला नवस करते. दारुगड बाया दारुगड बाई, 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 दादा माहूर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकुन शकुन बया आलय माय माझे नाव, शकुन सांगा बया अरे माई माझे नाव, शकुन सांगा बया अरे माई माझे नाव. अनादि निर्गुण प्रगटली भवानी हा, निर्गुण प्रगटली भवानी, हो महिषासुर मर्दनाला गोरी, ओ महिषासुर मर्दनाला गोरी, विविध तापाची करावया झाडली, विविध करावया झाडली. संत लागली तू पावसी निर्वाणी, तू पावसी निर्वाणी, जोगवा जोगवा मागे ना, जोगवा जोगवा मागे ना, जोगवा जोगवा मागे ना, जोगवा मागे ना. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तुझा सारी, आई गोंधळाला गोंधळ मांडला, गोंधळाला ये हा, गोंधळाला ये. आम वागा सोम वागा प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. माझा नांदगावकर ऐका, माझा मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी हा, मलारीची वारी, मलारीची वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी हा, मलारीची वारी, मलारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मलारीची वारी, माझ्या मलारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मलारीची वारी, माझ्या मलारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मलारीची वारी, माझ्या मलारीची वारी. उदगांबे उदे, 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 उदगांबे उदे. ऐका, माझ्या जिजाऊ मातेनं भवानी मातेला विनंती केली, माते अन्याय आणि अत्याचार मला पाहत नाहीये, माझ्या पोटी असा हिरा जन्माला घाल, हा अन्याय आणि अत्याचार थांबवू शकेल. आणि म्हणून भगवान शंकरांनी अवतार घेतला मृत्यू लोकामध्ये धर्माचं रक्षण करण्याकरता, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने. छत्रपती शिवाजी महाराज की हे एवढं जीव तोडून आम्ही गागतोय आणि तुम्ही हे करता बघ. असा आवाज आला पाहिजे, इथून आवाज माझ्या बायकोला गेला पाहिजे आणि ती म्हणली पाहिजे संपल्याचं कीर्तन. आवाज झाला का आता? हा, छत्रपती शिवाजी महाराज की वा, क्या बात आहे. आता नांदगाव गरजलं. एकच राजा इथे जन्मला,
एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केल तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वारजेल आपल्या निद्रा छातीवर, आपल्या निद्रा छातीवर. प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळे बरसाया राजावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडगडाच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडच्या दगडावर. माझी जाऊ दे दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊ दे दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. आपल्याकडे वेळ कमी, 11:15 वाजलेले आहेत आणि म्हणून थोडक्यात सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार या मृत्यू लोकात झाला. शिवाजी महाराज सांगायला असा धनाधन आवाज लागतो महाराज, बरं का, थोडा आवाज वाढवायचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार या मृत्यू लोकात झाला. दिवसा डवळ्या आयामध्ये लुटल्या जात होत्या. अरे गायीची कत्तल केली जात होती. एकाचाही आवाज सोड येत नव्हता. तेवढ्यामध्ये एकच आवाज आला, छत्रपती शिवाजी, शिवाजी आणि शिवाजी. राजांच्या विरोधात पहिला दरबार भरलेल्या आदिलशहाचा आणि किंचाळी बाई. अरे कौन है शिवाजी, कौन है काफिर, अरे कौन पटक गेला है उसको जिंदा है मुर्दा. दरबार तुडुंब भरलेला आहे. स्मशानी शांतता पसरलेली आहे. एकाचाही आवाज येत नाहीये. तेवढ्या ते गाव झाला, बडी बेगम साहिबा हम जाएंगे उस काफिर शिवा को जिंदा या मुर्दा पकडने के लिए. काय नाव त्याचं? नाव आहे अफजल खान. रामरेड्या तक्तीचा, दुप्पर छातीचा, अरे बोकडासारखा चेहरा आहे. एका हातात पार घ्यायचा, वाकवायचा, सरळ करायचा. नाव आहे अफजल खान. निघाला महाराष्ट्रामध्ये. दोरदळ घेतलेली, पायदळ घेतलेली आहे. अरे गावाच्या गाव जाळलेली आहे. महिला लुटलेल्या आहे, माणसं मारलेली आहे. जीवाच्या आकांताने लोक पळतात. कोण गुहेत लपते, कोण विहिरीत उडी मारतय, कोण डोंगरावर लपते, कोण झाडावर लपतय. जीव वाचवण्याकरता लोक कासरी जात आहेत. आणि पाहता पाहता तुळजापूरमध्ये खान आलेला आहे. शनी घेतली, आतुडा घेतला आणि भवानी मातेच्या मूर्तीच्या चित्र्या केला खानानं. पाहता पाहता पंढरपूरमध्ये गेला. पंढरपूरमध्ये पुंडलिकाची मूर्ती घेतली, चंद्रभागेत फेकली. अजूनही पुंडलिकाचं मंदिर कुठे आहे? चंद्रभागेत आहे, लक्षात ठेवा. आणि पाहता पाहता ही बातमी राजांच्या कानावर गेली आणि छत्रपतीने विचार केला, अरे अन्याय आणि अत्याचार पाहत नाही. माझ्या राजानं हातात वाघ नख घातली आणि अफजल खानाचं पोट फाडलं, कोथळा बाहेर काढला आणि तुमच्या आमच्याकरता स्वराज्य निर्माण केलं. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि म्हटलं जातं काशी केला जाती, अरे मथुरा में मस्जिद होती. एक छत्रपती शिवाजी महाराज होते तो सबकी सुन्नत हो जाती, सबकी सुन्नत हो जाती. लक्षात ठेवा. हे उपकार केले माझ्या राजानं. आणि म्हणून राजांचं चरित्र हे प्रत्येक कीर्तनकाराने सांगितलं पाहिजे. बरेच लोक म्हणतात महाराज काय, शिवाजी महाराज म्हणजे तुमचं आमचं दैवत आहे. लक्षात ठेवा. आणि खऱ्या धर्माचं पालन हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. महाराज लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबाराव सांगतात की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. अफजल खानासारखे, औरंगजेबासारखे असे अनेक पाखंडी मारले, धर्माचं रक्षण केलं महाराज. जगद्गुरु तुकोबाराव सांगतात की साधू संत धर्माचं पालन करण्याकरता येतात, पण पालन करताना करणे पाखंड खंडन. पाखंडी खंडन नाही म्हटले. साधू संतांचं धर्माचं काम असं आहे, पाखंडी नाही मारायचा, पाखंड्याचा पाखंडीपणा मारायचा. तसं माणसाचा विचार केला तर कुठलाच माणूस वाईट नाही, माणसाचे विचार वाईट आहेत. मग साधू संत तुमचे विचार बदलवतात. देव जर मृत्यू लोकात आला तर देव काय करतो? राखे पाया पासी दुर्जनासी संवारी, दुर्जनासी संवारी, दुर्जनासी संवारी पाया पासी
दुर्जनाचे संहारे हो दुर्जनाचे संहारे दुर्जनाचे संहारे एक बारकावा लक्षात घ्या. गुरुवारी वक्ते बाबांच्या मुखातून ऐकलं, म्हटलं भगवान परमात्मा जर मृत्यू लोकात आला तर दुर्जनाचा संहार करतो, आणि साधू संत मृत्यू लोकात आले तर दुर्जनाचा संहार करत नाही, दुर्जनाचा दुर्जनपणा घालवतात. ज्ञानोबरांना लोकांनी मारलं, अंगावर चिखल फेकला, पण ज्ञानोबरांनी म्हणायला पाहिजे होतं ना, जे खळांची घरं जळो, जे खळांची बायका पोरं मरो, मासारखा महाराज असं समाधान महाराज, मी तुम्हाला असं अख्खं गाव मरू बा. एखाद्याने पाकिट कमी दिलं तर शाप दिला असता, पाकिट कमी दिलं का शाप दिला असता, घरदार मरू. पण ते ज्ञानोबर आहेत महाराज, संत आहेत. ते म्हटले जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो. काय मागणं नाही ज्ञानोबरांचं. म्हणजे साधू संत मृत्यू लोक येतात तर पाखंड्याचं खंडन करत नाही, पाखंड्याचा पाखंडीपणा घालवतात. आणि जगद्गुरु तुकोबरा सांगतात की मृत्यू लोकांमध्ये संत महात्मा येतात, धर्माचं पालन करतात, आणि हेच काम आपल्याला करायचंय. अभंगाचं दुसरं चरण, येची आमाय करणे काम, येची आमाय करणे काम, येची आमाय करणे काम, येची आमाय करणे काम, बीजवाडे वावे नाम, बीजवाडे वावे नाम, येची आम्हाला करणे काम, येची आम्हाला करणे काम, बीजवाडे वावे नाम, बीजवाडे काम, करणे आतापर्यंत मी तुम्हाला त्रास दिला काही, पण आता भजन करा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई.